नमस्कार मित्रांनो, MPSC वर्ल्डमध्ये आपले हार्दिक स्वागत। मी निलेश पाटील आणि आज घेऊन आलो आहे जुलै महिन्याच्या टॉप 20 चालू घडामोडी। जसं की मित्रांनो आपल्याला माहीत आहेच की चालू घडामोडी या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत। चालू घडामोडी या सामान्य ज्ञानासाठी तसेच नेहमी घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांसोबत अपडेट राहण्यासाठी उपयुक्त असतात। तर मग मित्रांनो आता बघूया जुलै 2016च्या टॉप 20 चालू घडामोडी। काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती। अनंतनाग मतदारसंघातून राज्य विधानसभेवर निवडून गेलेल्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिनांक 30 जून रोजी सदस्यत्वाची शपथ घेतली। तसेच येथील राज्य सचिवालयात विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांच्या कक्षात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली। अनंतनाग जिल्ह्यातून विधानसभेवर जाण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे। राज्यातील 562 शाळा अनुदानास पात्र। राज्यात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या अनेक शाळांपैकी 562 खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचे आदेश शासनाने दिनांक 1 जुलै रोजी दिले आहेत। 562 शाळांमध्ये 404 माध्यमिक तर 158 प्राथमिक शाळांचा समावेश आहे। त्याचबरोबर 322 वर्ग तुकड्यांनाही अनुदानास पात्र घोषित केले आहे। शासनाने कायम विना अनुदानित शाळांना परवानगी दिल्यानंतर त्यांचा कायम शब्द 20 जुलै 2009 रोजी काढला होता। तसेच त्यानंतर 15 नोव्हेंबर 2011 व 16 जुलै 2013 या शासन निर्णयान्वये अनुदान सूत्र लागू करण्यासाठी मूल्यांकनाचे निकष निश्चित केले होते। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश काढून या शाळा अनुदानास पात्र असल्याचे घोषित केले आहे। जगातील सर्वात मोठी अवकाश दुर्बीण चीनमध्ये स्थापन। जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण चीनने तयार केली आहे। तिच्या शेवटच्या भागाची जोडणी 3 जुलैला करण्यात आली। गुईझोऊच्या दक्षिण पश्चिम प्रांतातील पहाड कापून तिला जागा करण्यात आली आहे। तसेच या दुर्बिणीच्या प्रकल्पामध्ये विश्वाचा उगम कसा झाला आणि पृथ्वीच्या पलीकडील विश्वाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठीचा जो शोध आहे त्याला बळ देऊन संशोधन करण्याची क्षमता आहे, असे चायनीज अकादमी ऑफ सायन्स अंतर्गत असलेल्या नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशनचे उपप्रमुख झेंग शिओनियन यांनी दिनांक 3 जुलै रोजी सांगितले। चायनीज अकादमी ऑफ सायन्सने दुर्बिणीची उभारणी केली आहे। दुर्बीण तयार व्हायला 5 वर्षे लागली असून सप्टेंबरपासून ती काम करू लागेल। केंद्र सरकारकडून अपंगांना सर्वत्र केंद्र सरकारने आपल्या नोकऱ्यांमध्ये अपंगासाठी असलेले 3% आरक्षण केवळ वर्ग क आणि ड मधील कनिष्ठ पदांपुरते मर्यादित न ठेवता ते वर्ग अ आणि ब सह सर्व स्तरावर लागू करावे असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। जी पदे थेट भरतीऐवजी फक्त बढतीनेच भरली जातात अशा पदांमध्येही अपंगासाठी आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे, असे न्यायालयाने जाहीर केले आहे। तसेच यामुळे अपंगाच्या आरक्षणात सरकारने घातलेला खोडा दूर झाला असून अपंग जबाबदारी पार पाडू शकतील असे सरकारी सेवेतील कोणतेही पद त्यांच्यासाठी वर्ज्य राहणार नाही। अपंग व्यक्ती त्याच्या अपंगत्वाच्या स्वरूपानुसार कोणत्या पदावर काम करू शकतो हे ठरवून सरकारने अपंगासाठी राखीव असलेली 3% आरक्षित पदे ठरवावीत असे या कायद्याचे कलम 32 सांगते। आता स्वच्छ शाळांसाठी पुरस्कार। केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। शालेय विद्यार्थ्यांना आरोग्यसंपन्न जीवनाचा लाभ मिळावा तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ व्हावा यासाठी 1 ते 31 ऑक्टोबर 2015 या कालावधीत स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र मोहीम कार्यान्वित करण्यात आली होती। या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहेत। तसेच राष्ट्रीय पातळीवर 100 शाळा, राज्य पातळीवर 40 शाळा आणि जिल्हा पातळीवर 40 शाळा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे। देशातील पहिल्या बँडला ग्लास ग्रँड प्रिक्स पुरस्कार।
63व्या कान्स फेस्टिवल ऑफ क्रिएटिव्हिटी स्पर्धेत भारतातील पहिल्या तृतीयपंथी बँड सिक्स पॅकने ग्लास ग्रँड पिक्स पुरस्कारावर आपले नाव कोरले. जगभरातील हजारावर अधिक बँड म्हणजेच संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी सिक्स पॅकने बाजी मारली. तसेच हा पुरस्कार जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत भारतातील आणखी 4 बँडही सहभागी झाले होते. हम है हॅप्पी या सिक्स पॅकच्या व्हिडिओ आठवडाभरात 1.6 दशलक्ष लोकांनी पाहिला. स्वदेशी निर्मितीचा तेजस हवाई दलात दाखल. स्वदेशी बनावटीच्या हलक्या तेजस या लढाऊ विमानाची पहिली तुकडी 1 जुलै रोजी हवाई दलात दाखल करण्यात आली. तसेच या 2 विमानांच्या या तुकडीला फ्लाइंग ड्रॅगर्स 45 स्क्वाड्रन्स असे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने म्हणजेच HAL ही विमाने तयार केली आहेत. तेजसच्या या तुकडीचा पहिला तळ बंगळूरमध्येच असणार असून 2 वर्षानंतर तो तमिळनाडूतील सुलूर येथे हलविण्यात येणार आहे. तेजस हे विमान मिग विमानांची जागा घेणार आहे. आणखी 6 तेजस विमानं 2017च्या अखेरपर्यंत हवाई दलात दाखल होणार आहेत. पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबाद. पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने ऑक्टोबरच्या 2ऱ्या आठवड्यात देशातली पहिली पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, अजिंठा वेरूळ या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे. राज्यात येणाऱ्या देशी तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांची नेहमीच आकर्षित केले आहे. ऐतिहासिक रेशीम मार्ग आणि चीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पद्मपाणीची भलीमोठी शिल्पे असल्याने अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो. युरो 2016चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू अँटोनी ग्रीझमन. यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल करणाऱ्या ग्रीझमनला युरो 2016चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रोई पॅट्रिशिओला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा बहुमान देण्यात आला. 25 वर्षीय ग्रीझमनने या स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल केले तर 2 गोलमध्ये सहाय्यकाची भूमिका पार पाडली. फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यात तो अपयशी ठरला असला तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात त्याने मोठा वाटा उचलला. ग्रीझमन हा 1984 नंतर पहिला खेळाडू बनला आहे ज्याने युरो स्पर्धेत 6 गोल केले आहेत. ऑपरेशन संकटमोचन यशस्वीरित्या पूर्ण. दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची ऑपरेशन संकटमोचन मोहीम 15 जुलै रोजी यशस्वीरित्या संपली. दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांना घेऊन पहाटे 5च्या सुमारास विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर पोहोचले आणि तेथून हे विमान सकाळी 10 वाजता नवी दिल्लीला पोहोचले. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. सुदानची राजधानी 14 जुलै रोजी जुबा येथून 156 भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाची 2 विमाने रवाना करण्यात आली होती. भारतीयांना परत आणण्याची मोहीम परराष्ट्र राज्यमंत्री VK सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. महिलांसाठी पिंक ऑटो सेवा सुरू. गाझियाबाद शहरात रात्रीच्या वेळी महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा या दृष्टिकोनाने पिंक ऑटो रिक्षा सुरू करण्यात आली आहे. तसेच या पिंक ऑटो रिक्षा योजनेला पोलिसांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर पहिल्या टप्प्यात 20 पिंक रिक्षा रस्त्यावर उतरल्या आहेत. शहरातल्या महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी पोलिसांनी या पिंक रिक्षा सेवेला मंजुरी दिली आहे. आता पिंक रिक्षा योजना फक्त ट्रान्स हिंडन परिसरात सुरू करण्यात आली आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर यामध्ये आणखी रिक्षांचा समावेश करण्यात येणार असे पोलीस अधीक्षक KS इमानुएल यांनी सांगितले. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने नोव्हेंबर 2014 मध्ये 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला होता. तसेच त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली कौशल्य भारत स्किल इंडिया योजनेची घोषणा केली. मात्र अर्थसहाय्यविना कौशल्याचा विकास करायचा तरी कसा, असा सवाल अशासकीय ITI मधील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
मुद्रा बँकेमार्फत केंद्र शासनाने राज्यातील ITI उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यात अनुभवी प्रशिक्षणार्थींना 10 लाख रुपयांपर्यंत तर नवोदित प्रशिक्षणार्थींना 5 लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचे निश्चित झाले. मात्र केंद्र शासनाकडे राज्यातून या कर्ज पुरवठ्यासाठी केवळ शासकीय ITIची यादी देण्यात आली. विजेंदर सिंगने आशियाई किताब जिंकला. भारताच्या विजेंदर सिंगने व्यावसायिक बॉक्सिंग लढतीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना सुपर मिडलवेट गटातील आशियाई किताब पटकावला. त्याने प्रतिस्पर्धी केरी होपचा पराभव करून हा किताब जिंकला. विजेंदरच्या तुलनेत अनुभवी असणाऱ्या केरीने घरच्या मैदानावर विजेंदरला पराभूत करण्याचे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात विजेंदरने आपल्या संयमी खेळाला अचूकतेची जोड देत केरीचेच होप धुळीला मिळवले. 10 फेऱ्यांच्या लढतीत विजेंदरने 3 जजेसकडून 98-92, 98-92 आणि 100-90 असा विजयी कौल मिळविला. विजेंदरने पदल्यालित सुरेख राखत होपला चेहऱ्यावर समोरून दिलेले पंचेस त्यांची अचूकता दाखवणारे होते. भारतीय जवान दत्तू भोकनलने पटकावले सुवर्णपदक. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तळेगाव रोहीचा जवान दत्तू भोकनल याने अमेरिकेतही यशाचा डंका कायम राखताना आंतरराष्ट्रीय रोईंग म्हणजेच नौकानयन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील मूळ रहिवासी असलेल्या व लष्करात जवान म्हणून कार्यरत असलेल्या दत्तू भोकनल याने बीजिंगमध्ये असलेल्या आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला होता. दिनांक 16 जुलै रोजी पार पडलेल्या आणि 20 देशाच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय US रोईंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने कामगिरी सातत्य राखताना बाजी मारली. स्पर्धेतील अन्य 6 स्पर्धकांचे आव्हान मोडून काढताना त्याने प्रथम क्रमांक मिळवण्यासह सुवर्ण पदकावर नाव कोरले. पहिला ग्रीन ट्रेन कॉरिडॉर वाहतुकीसाठी खुला. देशातला पहिला बहुप्रतीक्षित ग्रीन कॉरिडॉर रामेश्वरम ते मनामदुराई दरम्यानच्या रेल्वे मार्गावर खुला करण्यात आला आहे. या ग्रीन कॉरिडॉरचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. ग्रीन कॉरिडॉरमुळे भारताच्या पूर्वेकडील वाहतूक आणखी जलद होणार असून प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. तसेच या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आता बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रॅकवर होणारं मलविसर्जन आता बंद होणार आहे. रेल्वेमध्ये 35,104 बायो टॉयलेट लावणार असून त्यातील जवळपास 30,000हून अधिक बायो टॉयलेट्स यंदाच्या आर्थिक वर्षात बसवणार असल्याची घोषणा सुरेश प्रभूंनी केली. गुगलच्या सहकार्याने चेन्नई स्टेशनवर मोफत वायफाय सुविधाही पुरवण्यात आली आहे. भारताचा ॲथलीट नीरज चोप्राची विश्वविक्रमी नोंद. भारताचा ज्युनियर स्टार ॲथलीट नीरज चोप्राने मुलांच्या भालाफेक प्रकारात 86.48 मीटर भाला फेकून IAAF जागतिक 20 वर्षांखालील ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर गटात विश्वविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने लॅटव्हियाच्या जिगिम्समंड सिरमायसचा 84.69 मीटरचा विक्रम मोडीत काढला. जागतिक विक्रमासह त्याने वरिष्ठ गटात राष्ट्रीय विक्रमाची सुद्धा नोंद केली. चंदीगडच्या DAV कॉलेजमध्ये शिकत असलेल्या नीरज ज्युनियर व सिनियर गटात विश्वविक्रम नोंदविणारा पहिला भारतीय ॲथलीट ठरला आहे. नीरजने त्याच्या पहिल्या संधीत 79.66 मीटर भाला फेकला. त्यानंतर हरियाणाच्या या खेळाडूने आपल्या दुसऱ्या संधीत 86.48 मीटर भाला उंच हवेत फेकून विश्वविक्रमाची नोंद केली. सौरशक्ती सोलर इम्पल्स 2 ची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण. द फ्युचर इज क्लीन, द फ्युचर इज यू, द फ्युचर इज नाऊ, लेट्स टेक इट्स फर्दर. बर्ट्रांड पिकार्डने हे वाक्य उच्चारताच अबुधाबीतील विमानतळावर टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून विजयोत्सव अक्षरशः ओसंडून वाहत होता. याला कारणही तसंच होतं. केवळ सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर इम्पल्स 2 या विमानाने 26 जुलै रोजी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करत अबुधाबीच्या विमानतळावर यशस्वी लँडिंग केली. शेवटच्या टप्प्यातील सोलर इम्पल्स 2 या इजिप्तच्या राजधानी कैरो ते संयुक्त अरब अमिरातपर्यंतचा प्रवास विशेष उत्कंठावर्धक ठरला. मागील वर्षी 9 मार्च रोजी या विमानाने उड्डाण करताच संपूर्ण जगाचे लक्ष आकाशाकडे लागले होते. अपारंपरिक ऊर्जेचा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला होता.
2016चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि दक्षिणेतील शास्त्रीय संगीतकार TM कृष्णा यांना आशियातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नाटकातील दलित कुटुंबामध्ये जन्मलेल्या बेजवाडा विल्सन यांनी मानवी मैला डोक्यावर वाहून नेण्याच्या प्रथेविरोधात आवाज उठविला होता. स्वच्छता कामगारांमधील सत्व आणि स्वाभिमान जागा व्हावा म्हणून त्यांनी सफाई कर्मचारी आंदोलन उभारले. संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामासाठी TM कृष्णा यांना सन्मानित केले जाणार आहे. लोकांच्या मनात कायद्याप्रती विश्वास निर्माण केल्याबद्दल कार्पिओ मोरालेस यांना सन्मानित केले जाणार असून मुस्लिमांमधील धार्मिक कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जकातमध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलाबद्दल दुआफा यांचा गौरव केला जाईल. अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण. देशाचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा प्रथम स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर रामेश्वर येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण दिनांक 27 जुलै रोजी करण्यात आले. तसेच यावेळी कलाम यांची जन्मभूमी असलेल्या रामेश्वरचा अमृत योजनेत समावेश करून सरकारने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रामेश्वर येथे संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या वतीने म्हणजेच DRDO एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पेयकारंबू येथे उभारण्यात आलेल्या कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जर्मनीचा फुटबॉल कर्णधार श्वेनस्टायगर निवृत्त. जर्मन फुटबॉल संघाचा कर्णधार बास्टियन श्वेनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. श्वेनस्टायगर इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळत असे. श्वेनस्टायगर 2014च्या जर्मनीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. 2016मध्ये युरो कपच्या उपांत्य फेरीत जर्मनीचा पराभव झाल्यानंतर त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. बायर्न म्युनिच क्लबच्या या माजी स्टार फुटबॉलपटूने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली. जुलै 2016 महिन्यातील दिनविशेष. 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतात. हरित क्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी झाला होता. 1 जुलै 1961 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना करण्यात आली. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला होता. 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धाची समाप्ती झाली होती म्हणून हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतात. मित्रांनो, आत्ताच आपण जुलै महिन्याच्या टॉप 20 चालू घडामोडी बघितल्या. mpscworld.com तर्फे नेहमी अशा महत्त्वाच्या गोष्टी पुरविल्या जातात. आमचे MPSC वर्ल्ड नावाचे अँड्रॉइड ॲप पण आहे. डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आमचे सर्व नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक पण करा. धन्यवाद.